तर बीडमधल्या आणि परभणीतल्या घटनेच्या विरोधात किंवा निषेधार्थ विरोधक आता सभागृहाच्या पायऱ्यांवरती पुन्हा एकदा जमलेत। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि विरोधी पक्षातले सर्व आमदार बीड आणि परभणीतल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुन्हा एकदा निदर्शनं करतायत, घोषणाबाजी करतायत हातामध्ये फलक घेऊन। काल ईव्हीएमचा मुद्दा होता आणि आज बीड आणि परभणीतल्या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात आता झाली आहे। विरोधी पक्षातले सगळे आमदार हे पायऱ्यांवरती उभे राहून घोषणाबाजी करतायत। भाई जगताप, अंबादास दानवे, भास्कर जाधव आणि महाविकास आघाडीचे सर्व इतर आमदार हे हातामध्ये फलक घेऊन सतेज पाटील देखील दिसतायत आणि आता बीड आणि परभणी या दोन ठिकाणच्या घटनेचा निषेध केला जातोय। त्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आज बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि या दोन्ही घटनांचा मुद्दा आज विधानसभेमध्ये तर उपस्थित होणारच आहे। त्याआधी विरोधकांनीच सभागृहाच्या बाहेर हा मुद्दा उचलून धरलाय। दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय, छगन भुजबळ त्यांच्या समर्थकांसोबत आहेत। आज आणि उद्या ते आपल्या कार्यकर्त्यांची समर्थकांची गाठभेट घेणार आहेत आणि त्यानंतर आपला निर्णय ते जाहीर करतील अशी शक्यता आहे। छगन भुजबळ हे अधिवेशन अर्धवट सोडून हे तडक नाशिकला रवाना झालेत आणि तिथे आपल्या कार्यकर्त्यांची ते चर्चा करतील, त्यांची भेट घेतील आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करतील असं सांगितलं गेलंय। आता नागपुरात जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, विरोधकांनी आता आज दुसऱ्या दिवशी कोणकोणते मुद्दे हाती घेतलेत? आमदार आहेत ते निदर्शन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि परभणी आणि बीड इथे ज्या प्रकारे हत्या झालेली आहे त्या प्रकारे त्यांचे होर्डिंग जे आहे ते इथे लावण्यात आलेले आहेत। जे हत्येतील आरोपी आहेत, जे साथीदार आहेत, त्यांना अद्याप अटक झालेली नाही असं म्हणतात आणि त्याचबरोबर जे असंवेदनशील महायुती सरकार असल्याचं देखील बॅनर इथे लावण्यात आले। त्याचबरोबर इथे जे मारहाण झालेले जे आहेत त्यांचे फोटो देखील इथे लावण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की पुण्यांना सरकार वाचवत असल्याचं होर्डिंग जे आहे ते देखील इथे फलक लावलेले आहेत। एक निदर्शनं जे आहेत मोठ्या प्रमाणात इथे सुरू झालेले आहेत। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटातील आमदार असतील आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार असतील, सर्वच आमदार इथे उपस्थित झालेले आहेत आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवरती निदर्शनं करतायत आणि सरकारच्या विरोधात निदर्शनं करतायत, घोषणाबाजी करतायत। उदय, निदर्शनं करतायत, कालही निदर्शनं केली होती विरोधकांनी आणि काल विधानसभेचं कामकाज अगदी 1-1.5 तासामध्येच दिवसभराकरता तहकूब करावं लागलं, स्थगित करावं लागलं। आज 11 वाजता कामकाज सुरू होईल, पण आत्ताची परिस्थिती तणावाचीच दिसते। अगदी बरोबर। काल पाहिलं आपण की पूर्ण दिवस कामकाज जे आहे ते चाललं नव्हतं, मात्र आज पूर्ण दिवस कामकाज चालवण्याचा महायुती सरकारचा मनोदय आहे। मात्र सभागृह सुरू होण्यापूर्वी आपण पाहतोय की विरोधी पक्षांचे आमदार जे आहेत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती इथे निदर्शनं करतायत। बीड आणि परभणी इथल्या प्रकरण जे आहे ते असंवेदनशील असं म्हणतात। त्याचबरोबर एकूणच राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातोय, दहशतीचं वातावरण आहे, तणावपूर्ण वातावरण आहे आणि त्याच संदर्भात आता इथे विरोधी पक्षाचे सर्व आमदार निदर्शनं करत असल्याचं पाहायला मिळतं। हातामध्ये फलक घेऊन सर्व आमदार इथे उपस्थित आहेत आणि पुढच्या काही वेळातच सभागृह सुरू होणार आहे आणि सभागृहात देखील या संदर्भात संपूर्ण घोषणाबाजी आणि त्याचबरोबर एकूणच राज्य सरकार या संदर्भात जाब जो आहे तो विरोधकांच्या आमदारांकडून विचारला जाणार आहे। उदय, एका बाजूला आपल्याला विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत विधान भवन परिसरामध्ये, म्हणजे नागपूरच्या विधिमंडळाच्या या परिसरात। दुसरीकडे आपण काही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय जी नाशिकची आहेत। छगन भुजबळ नाशिकला गेले नागपुरातून थेट आणि ते आपल्या समर्थकांशी बोलतायत। आज उद्यामध्ये काय तो निर्णय घेतील ते। तर नागपुरामध्ये विधिमंडळ परिसरामध्ये काय चर्चा आहेत भुजबळांच्या नाराजी संदर्भात? सोना, आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खूप मोठे नेते आहेत। मात्र मोठे नेते असून देखील, ज्येष्ठ मंत्री असून देखील त्यांना यंदाच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही। त्यामुळे छगन भुजबळ हे तर नाराज आहे, त्यांनी नाराजी देखील उघडपणे बोलून दाखवलेला आहे। आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय की ओबीसीचे नेते म्हणून छगन भुजबळ यांना डावलण्यात आलंय का असा देखील एक सूर जो आहे तो उमटतो आहे। त्यामुळे एकूणच छगन भुजबळ सारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत परवडणार आहे आणि त्याच संदर्भातच आता नाशिकमध्ये देखील पाहतोय की जे भुजबळ समर्थक आहेत ते जमू लागलेले आहेत आणि ह्या समर्थकांना भेटण्यासाठी छगन भुजबळ हे नाशिक येथे जाणार असल्याची माहिती मिळते। मात्र सध्या आपण चित्र पाहतोय की नागपूर विधान भवनामध्ये एकूणच हे छगन भुजबळ जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे छगन भुजबळ इथे काही वेळ उपस्थित राहून नाशिक इथे जातील का
असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे। मात्र त्यांनी त्यांची नाराजगी आहे ती लपवून ठेवली नाही, ती त्यांनी उघडपणे जाहीर केलेली आहे। माझी जनता, माझे जे समर्थक आहेत त्या संदर्भात निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। नक्की आपण उदय असेच सोबत राहा, आपण आपल्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सगळे विरोधक एकवटलेले आहेत आणि परभणीमध्ये जी घटना घडली त्याचा निषेध करण्याकरता हातात फलक घेऊन सरकारला सवाल केले जात आहेत, निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत। विरोधक आजही आक्रमक आहेत, कालही विधानसभेमध्ये आक्रमक होते। दिवसभरासाठी काल कामकाज स्थगित करावं लागलेलं होतं विधानसभेचं। आज मात्र अशी परिस्थिती उद्भवू नये अशी अपेक्षा आहे, कामकाज होणं गरजेचं आहे, महायुतीचा तोच प्रयत्न आहे, पण विरोधक परभणीच्या मुद्द्याला घेऊन आक्रमक दिसत आहेत। गुंडांना पोसणाऱ्या सरकारचं करायचं काय? ही दृश्य आपल्याला विधान भवन परिसरातली नागपुरातली दिसत आहेत। 16 तारखेपासून अधिवेशन सुरू झालं, कालपासून 21 तारखेपर्यंत असणारे पूर्ण आठवडा आणि या पूर्ण आठवड्याभरामध्ये या महायुती सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे, म्हणजे त्यांच्या कार्यकाळातलं पहिलं। आणि त्यामुळे खूप सारे प्रस्ताव आहेत, विधेयक आहेत ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे, ते संमत होणं गरजेचं आहे। त्यामुळे महायुती सरकारचा असाच प्रयत्न आहे की आज दिवसभर कामकाज दोन्ही सभागृहांमध्ये चालावं, चर्चा व्हावी। आणि जसं काल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी अध्यक्षांना विनंती केली होती की आज शोकप्रस्ताव आहे, त्यामुळे उद्याच्या उद्या तुम्ही आम्हाला चर्चेसाठी संमती दिली तर उद्याच्या उद्या आम्ही परभणी संदर्भात चर्चा करू। सगळ्या संदर्भात नितीन राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात। स्थगन लागलेलं आहे, त्यावर आम्ही निश्चितच न्याय मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। या राज्याचा गृहविभाग सपशेल या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यामध्ये फेल झालेला आहे। ज्या पद्धतीने त्यांनी परभणीची घटना हाताळली, ज्या पद्धतीनं बीडची घटना हाताळली, त्यावरून लक्षात येतं की कुठतरी पोलीस खातं जबाबदार आहे या सर्व घटनांसाठी आणि त्यासंबंधी निश्चितच सभागृहात आज आम्ही चर्चा करणार, लावून धरणार। सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय। आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे SP आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे। आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोसणारं सरकार, दहशतवादाला पोसणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला है। जिस प्रकार परभणी और बीड में जो संविधान की घटना हुई थी, उसमें जिसने आंदोलन किया था सूर्यवंशी नामक एक कार्यकर्ता, जो बड़ा अच्छा कार्यकर्ता था, जेल में उसकी मृत्यु हुई है। उसका जेल में उसकी मृत्यु हुई है, जिसका रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट आया है, जिसमें उसको पुलिस ने जिस प्रकार बेरहमी से मारा था उसके वजह से वो शॉक में गया और उसमें उसका मृत्यु हुआ। इसका मतलब इसको मारहानि हुई, इसकी वजह से इसका मृत्यु हुआ, ये स्पष्ट है। उसी प्रकार भीड़ में जिस प्रकार देशमुख नामक सरपंच का कत्ल किया गया, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा गुट के कार्यकर्ता है, वाल्मीकि कराड़ नाम का एक नेता जो धनंजय जी मुंडे इनका नजदीकी नेता है, उसका उसमें सहभाग है। इस प्रकार भले भीड़ की घटना हो, बड़े परभणी की घटना हो, इसमें सरकार डायरेक्ट जिम्मेदार है, इन्वॉल्व है और इसके लिए